नागपूर विभागातला बोगस शिक्षक घोटाळा सध्या राज्यभर गाजतोय आणि या बोगस शिक्षक घोटाळ्यामध्ये शिक्षण उपसंचालकांसह 5 जणांना अटक करण्यात आली. तब्बल 500 कोटींहून अधिक रकमेचा हा घोटाळा असल्याचं बोललं जातंय. बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. निलेश मेश्राम माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयातील अधीक्षक. मात्र हा निलेश मेश्राम बोगस शिक्षक घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार निघालाय. बोगस शिक्षक भरती प्रकरणात निलेश मेश्रामची मध्यस्थाची भूमिका. बनावट कागदपत्र, बनावट आयडी तयार करण्यास मदत. बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी 10 लाख रुपये घेतले. बोगस शिक्षक नियुक्ती प्रकरणात प्रत्येकी 35 ते 40 लाख रुपये घेतले. निलेश मेश्राम यानं कोट्यवधींची संपत्ती जमवल्याची चर्चा. काही तक्रारदार पुढे येतात, पण त्याच्या अनुषंगाने ते तक्रारदार बाबत ते सदरचे घटनास्थळ किंवा इतर ठिकाणच्या काही तक्रारी आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही माहिती घेत आहोत. सदर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यामध्ये अद्याप पर्यंत 5 आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि आज पाहतो ते सर्व PCR रिमांड कस्टडीमध्ये आहेत. नागपूर विभागात 2019 पासून सुमारे 580 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बोगस शिक्षक नियुक्ती प्रकरण केवळ नागपूर जिल्ह्यापुरतेच नसून याची व्याप्ती नागपूर विभागातील 5ही जिल्ह्यात असण्याची शक्यता आहे. निलेश मेश्राम कडून गेल्या अनेक वर्षांपासून हा गैरकारभार सुरू असल्याचं बोललं जात आहे. निलेश मेश्राम 2004 पासून शिक्षक उपसंचालकपदी कार्यरत होता. या कालावधीत अनेक कागदपत्र तयार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. मेश्रामच्या नागपूरमध्ये 5 शाळा असल्याची माहिती आहे. सेंट विन्सेंट कॉन्व्हेंट मनीष नगर, सेंट विन्सेंट कॉन्व्हेंट खामला, मनीष हायस्कूल खामगाव अशी 3 नावं समोर आली आहेत. शाळांचं नाव बदलून अल्पसंख्याक दर्जा देण्याचा मानस आहे. द विन्सेंट कॉन्व्हेंटचं पूर्वीचं नाव नवचैतन्य विद्यालय होतं. याच शाळेत मेश्रामची पत्नी मुख्याध्यापकपदी आहे. शिक्षक जे नियुक्त केल्या जातात त्याची फाईल ही शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये शालार्थ ID मागणीसाठी केल्या जाते आणि त्याच्यानंतर शिक्षणाधिकारी हे शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये शालार्थ प्रकरणाची चौकशी करून ती फाईल व्हेरीफाय करून मग शालार्थ ID देण्यात येतो. पण अशा अनेक प्रकरणांमध्ये शालार्थ IDची चौकशी न करता कुठलेही डॉक्युमेंट न पाहता शालार्थ ID सरस पैसे घेऊन देण्यात आलेले आहे आणि हा घोटाळा 400-500 करोडपेक्षाही वर आहे. शिक्षणाधिकारी भंडारा यांनी काही याच्यामध्ये त्रुटी काढून किंवा कुठलाही निर्णय न देता चुकीचा निर्णय दिला. त्या चुकीच्या निर्णयाला आम्ही माननीय शिक्षण उपसंचालक कार्यालय नागपूर इथे अपील केली होती 20 जानेवारी 2025ला. पण त्या 20 जानेवारी 2025 पासून आतापर्यंत त्या अपीलावर कुठलाही निर्णय झाला नाही. त्याच्यामुळे आम्हाला असा संशय आहे की कुठेतरी आर्थिक व्यवहार झाला आहे. त्याच्यामुळे शिक्षण उपसंचालकांनी त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. शिक्षक घोटाळ्यातील अटकेमध्ये असलेला शिक्षक अधीक्षक निलेश मेश्राम याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते. फाईल संदर्भात पैशाचा व्यवहार होत असल्याचा संवाद या क्लिप मधून स्पष्ट होतोय. आपल्याला काय नाही ते फाईल दाखवून दे थोडीशी. केलं ते कारण तो तिथून मी विचारलं तर नाही म्हणजे काही आलंच तर नाही म्हणजे इकडे कोण नाही पाठवायचं राहिलं ना तर मी येणार नाही तोपर्यंत पाठवीन कसं. अच्छा फाईल तुझ्याकडे आहे का? चांगला आहे ते. हा फाईल तुझ्याकडे आहे. मला काय वाटलं का तू पाठवून दिली तिकडे समोर असं वाटलं मला. नाही जेवढं लेट होईल तेवढं चांगलं आपल्यासाठी ते. बरं ठीक आहे. तू येऊन जा ना नागपूरला आता 2 दिवस तिथं गोष्ट. मी तर येतो पण मी तुला एक नंबर देतो. हा मला त्याच्यात अर्जंट सुद्धा आधार कार्ड. मी काय म्हटलं थोडंसं तू येऊन गेला असता मी देतो ना, काही टेन्शन नाही ना. आतापर्यंत या बोगस शिक्षक घोटाळ्यात शिक्षक उपसंचालकासह एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे. तर एका अधिकाऱ्याला निलंबितही करण्यात आलंय. त्यामुळे या प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी सध्या केली जाते. 2013 पूर्वी जर DED झालेले सुशिक्षित बेरोजगार असेल तर त्यांचा शोध घेऊन त्यांच्या बॅकडेटमध्ये नियुक्त्या करून या ठिकाणी त्यांचं थकबाकीचं एरिया शालार 15, 16, 17, 18 पर्यंत घेऊन या कालावधीमध्ये बोगस भरत्या झालेल्या निलंबन करून या ठिकाणी थांबणार नाही. ते शासनाने या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये SIT मार्फत या विभागाची चौकशी करावी. नागपूरच्या उपसंचालक कार्यालयातील शिक्षण घोटाळ्याच्या संदर्भामध्ये आता तपास सुरू आहे. याबाबत सत्यता जाणून घेण्यात येईल. कुठल्या शिक्षकांनी चुकीच्या पद्धतीचं काम केलेलं आहे, कुणाचं अप्रुव्हल चुकीचं आलेलं आहे, या सर्व गोष्टीची सखोल तपासणी केल्यानंतर जे लोक नियमानुसार पात्र आहे आणि अपात्र आहे त्यांना त्या पद्धतीने त्यांच्या केसवर गुणवत्तेवर निर्णय करण्यात.
नागपूर विभागात 2019 पासून सुमारे 580 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणतीही शहानिशा न करता अथवा बनावट कागदपत्रांद्वारे या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. बोगस शिक्षक भरती प्रकरणाच्या रॅकेटमध्ये शिक्षण विभाग, शिक्षक आणि अनेक संस्था चालकांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणाची चौकशी झाली तर अनेक जण यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.